तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मागचा जो आपला हरिहरेश्वरचा व्हिडिओ होता त्याच्यावर खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स केला आहे तुम्ही. म्हणजे मला एक्सपेक्टेड नव्हतं एवढे व्ह्यूज येतील आणि कमेंट्स पण खूप चांगले आले. त्यामुळे मला खूप मोटिवेशन मिळालं आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला अजून एका खूप सुंदर आणि जुन्या ठिकाणी फिरायला नेतोय. ते म्हणजे आपलं कणकेश्वर मंदिर. चला बघूया आजचा हा व्लॉग कसा असेल. आईच्या गावात इथे मला नुसतं चढताना घाम फुटलाय आणि हा माणूस बघा. बापरे. तर मित्रांनो, कणकेश्वर हे मंदिर खूप प्राचीन आणि जुनं मंदिर आहे. खूप साऱ्या भाविकांची श्रद्धा ह्या मंदिराशी जोडलेली आहे. तर आहे ना, मी ह्या मंदिराचं डिटेल किंवा रहस्य ह्या ब्लॉगच्या व्हिडिओमध्ये नाही खुलासा करू शकतो, कारण आपलं ती मेंटॅलिटी नसते. म्हणजे ब्लॉग बघताना कसं असं मस्ती वगैरे असं पाहिजे ना, मग त्यासाठी मी खास एक डॉक्युमेंटरी व्हिडिओ बनवला आहे. म्हणजे त्याच्यात शूटला आज मी आलो आहे. तो बहुतेक हा ब्लॉग अपलोड व्हायच्या आधी तो आला असेल व्हिडिओ, तर प्लीज तो जाऊन एकदा चेक करा. आणि हा व्हिडिओ आपण ॲज अ बिहाइंड द सीन्स, त्या डॉक्युमेंटरी व्हिडिओचे बिहाइंड द सीन्स म्हणून कसं शूट करतोय, काय करतोय ते बघूया यात. कणकेश्वर मंदिर हे मंदिर जमिनीपासून काहीतरी 5000 फूट उंचीवर आहे आणि तिथे जाण्यासाठी आपल्याला 750+ पायऱ्या चढाव्या लागतात. आणि आपण त्या स्पॉटवर आहे जिथून आपलं कणकेश्वर मंदिर 425 पायऱ्या अजून आपल्याला चढाव्या लागतील आणि काहीतरी 3750 फूट अजून उंचीवर आहे ॲप्रॉक्सिमेटली. आणि माझी हवा आत्तापासून टाईट झाली आहे आणि त्यावर इथे लिहिलं आहे निसर्गाची कास धरा. वा. आता एक तुम्हाला मजेची गोष्ट सांगतो. हा जो डॉक्युमेंटरी व्हिडिओ मी बनवतोय तो बनवायला आज मी दुसऱ्यांदा आलो आहे. तर पहिल्यांदा असं काय झालं, का नाही बनवू शकलो, तर हे बघा. हीच ती पायरी. इथे फुटला फोन. बाबा जाम गरमी आहे. नशीब एक ऊन नाही, ढगं वगैरे आली आहेत. हालत तर बघा, घाम बघा किती आलाय. पॅन्ट भिजली माझी. च्या गावात अजून किती चढायचं काय माहित. ही एवढ्या सगळ्या सिनियर पायऱ्यांमध्ये न्यू जॉईनी. ओ माय गॉड. हे टिकशील का? काय नाही, 750 पायऱ्या वगैरे. एकदा चढायला लागलो ना, काय नाही वाटत. मी तर आरामात चढू शकतो. A few moments later. मित्रांनो, आपण चालत आता आलेलो आहोत एका स्पॉटवर. त्या स्पॉटचं नाव आहे देवाची पायरी म्हणून. म्हणजे इकडे ना एक अशी देवाची पायरी म्हणून आहे. म्हणजे जेव्हा मंदिर बांधलं गेलं ना तेव्हा साक्षात देव आलेले आणि त्यांचं पाऊलखून उठलेली, पण ती आता नीट दिसत नाही. इथे डोकं ठेवून आपण आता पुढे जाऊया. म्हणजे एक डॉक्युमेंटरी शूट पण इथे करायचं आहे आपल्या व्हिडिओसाठी. ते करू आणि मग पुढे जाऊन बघू अजून काय काय बघायला मिळते. फोन आपला ट्रायपॉडवर लावला आणि समोर देवाची पायरी आहे. तर इथे आता शूट करूया आपण, पण जाम घामाघूम होतोय. बघू. यार व्हिडिओमध्ये पण घाम दिसेल. चला, देवाच्या पायरीचं तर प्रॉपर शूट झालं. डायलॉग वगैरे पण नीट घेतले. आता आपण पुढे जाऊया. पालेश्वर मंदिर किंवा एक नागोबाचा टप्पा म्हणून आहे, तिकडे शूट करूया. आणि उन्हामुळे जाम गळपटलोय. कधी वर बसते असं झालंय. वर म्हणजे मंदिराच्या इकडे जरा काहीतरी नाश्ता बिष्टा करू ना. नाही बोलता इनडायरेक्टली जाम पैसे लागले त्या डॉक्युमेंटरी व्हिडिओमध्ये. तर आता तुमच्यावर आहे, जरा लाईक शेअर सबस्क्राईब करा. चांगला रिस्पॉन्स भेटला तर कसं असं पैसा वसूल झाला असं वाटेल. बघा जा, करा. हाय राम. आता अर्ध्यापेक्षा जास्त आपण कणकेश्वरच्या पायऱ्या चढलोय आणि एकदम असं चढण दिसली ना की अंगात एकदम मोत येते. मोत. आधीच पाय थरथरायला लागलेत. हे एक नशीब दिलंय, हाताने तेवढी सहारा तरी मिळतो. सहारा सपोर्ट. आईला हिंदी मराठी होते ब्लॉग. ठीक आहे,
चला चालतंय. आता झालंय असं की अर्ध्यापेक्षा जास्त मी कणकेश्वरच्या पायऱ्या चढलोय आणि माझ्या आयफोनमध्ये शूटच नाही होत आहे, कारण आयफोन स्टोरेज फुल झालंय म्हणून शूटिंग होतच नाही, मध्येच थांबते. तर आता ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत ज्या मला डिलीट नव्हत्या करायच्या त्याही डिलीट करायला लागतात, कारण इथून मला परत खाली जायचं नाही आहे. तर बघू, एकदा ह्याच्यावरून डिलीट झालं की परत शूट करूया. हा आहे तसा माझा फोन, पण ह्यातून एवढी काही क्वालिटी पण नाही चांगली येते. ठीक आहे, मग काम चालू आहे. बघू, ह्याचं जरा रिकामं करतो. काही थोड्याफार गोष्टी डिलीट केल्या आणि ह्याच फोनवरून शूट करू, क्वालिटी नाही खराब झाली पाहिजे. हे बघा, इथे भैरोळे म्हणून गाव आहे खालीच. आपण जिथून चढायला चालू केलेलं ते मापगाव होतं. मापगाव तिथून आपण चालू केलेलं आणि भैरोळे त्याच्याच बाजूचं गाव आहे. तिथून पण तुम्ही येऊ शकता, पण मोस्टली लोक नाही आहेत तिथून, कारण रस्ता एवढा काही चांगला नाही आहे. साप जनावर काय पण येऊ शकतं. त्यापेक्षा हे आपल्या चांगल्या पायऱ्या आहेत, तिथूनच या मोस्टली. तर तिकडून येणं टाळा भैरोळे साईडनी. तर मित्रांनो, आत्ता आपण आलेलो आहे गाय मंडीजवळ. तर प्रवास करून थकला असाल तर इथे तुम्हाला पाणी पियाची सोय आहे. मी पण आता पाणी पिणार होतो, पण आत्ताच आपण जसं व्हिडिओमध्ये बघितलं एक माकड ह्यालाच तोंड लावून पाणी पित होता. पण जाऊ दे, न पियालेलंच बरं. पाय पडावे. हमारा शकल बुरा है तो क्या हुआ, फोटो में तो अच्छा दिखता हूँ ना. गिरीश का सुनने का गाना. एक मला भारी वाटतं कणकेश्वरचं की इथे 7.5च्या पायऱ्या आहेत, पण तेवढ्या चढाव्या नाही लागत. त्याच्यापेक्षा कमी चढाव्या लागतात, कारण मोस्ट ऑफ द म्हणजे स्टार्टिंग पॉईंट झाल्यावर जेव्हा आपण वर येतो तेव्हा मोस्ट ऑफ द पायऱ्या अशाच आहेत, फ्लॅट असतात किंवा उतरण पण असते. तेवढंच जरा जीवाला आराम. ठीक आहे, मजा येते पण इथे पण चालायला. हे बघा तर कसली भारी झाडं बिड आहेत साईडलाच. ह्या मंदिराचं किंवा ह्या डोंगराचं मला एवढं विशेष वाटतं की एवढं जुनं मंदिर आहे, एवढं मस्त आहे, ट्रेकिंग करायला मिळतं. पण इथे मगापासून जोपासून मी चढतोय ना, मला इकडून ते इथपर्यंत एकही म्हणजे खालपासून एकही माणूस चढताना दिसला नाही. म्हणजे आत्ताच्या लोकांना कसं आहे की सिम्पल, कष्ट नको आहेत, फोटो वगैरे काढायला जागा भेटली पाहिजे, मस्त स्टोरी टाकता येतील असं पाहिजे. यायला मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, कशातली गत आहे. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे पालेश्वर मंदिर जवळ. हे मंदिर दिसायला लागलं म्हणजे समजायचं की कणकेश्वर मंदिर पण अगदी जवळ आलेलं आहे. तर इथे आधी दर्शन घेऊ, थोडं डॉक्युमेंटरीचं शूट पण करू आणि पुढे कणकेश्वर मंदिराच्या पाया पडायला जाऊ. इथे पालेश्वर मंदिर समोरच बसायला जागा आहे. थोडं शूट करायच्या आधी बोललो पाणी वगैरे पियावं, पण माझं लक्ष बघा इथे गेलं. इथे प्लॅस्टिकच्या बॉटल, पेपरचे पाकिट, इथे बॉटल्स, कचरा अगदी मंदिराच्या समोरच केलं आहे. निदान इथे तरी नका करू यार. तुम्ही जर कुठली प्लॅस्टिक बॉटल, पाण्याची बॉटल घेताय, वेफर्स घेताय, ते तुम्हीच कॅरी करा, घरी जाऊन टाका. किंवा इथे पण डस्टबिन आहेत रस्त्यात, तुम्हाला दाखवेन मी नंतर व्हिडिओमध्ये. चला तुम्हाला पण पालेश्वर मंदिराचं दर्शन करून देतो. गेट खूपच छोटं आहे, वाकून जावं लागतं. ठीक आहे, पण चला पालेश्वर मंदिराचं तर दर्शन घेऊन आपण निघालो. इथं मस्त विसावा पण घेतला, थोडं पाणी वगैरे पियालो. आता पुढे जाऊन आपल्याला 2 कुंड कव्हर करायचे आणि मग मंदिरात जायचंय. कणकेश्वरचं मेन मंदिर आहे, तिथे जाऊन पाया पडायचंय. आता 2 कुंडांपैकी एक पुष्करणी कुंड आहे. पुष्करणी कुंड बाहेरच आहे, म्हणजे पावसाळ्यात वगैरे तिथे मुलं वगैरे पोहायला जातात. आणि एक ब्रह्मकुंड आहे, ते पण आपण बघूया, कारण ते मी पण फर्स्ट टाइम बघणार आहे. मला मगासून चढताना 4-5 सर्पांची वारुळं दिसली. कसली वाटतात.
डेंजर भाई, म्हणजे तुम्हाला जागोजागी ते वारुळं दिसतील. तर थोडं सावध राहा आणि कधी काय दिसलं वगैरे सर्प तुम्हाला तर त्यांना छेडायला जाऊ नका, ते त्यांच्या वाटेने गपचूप जातात. हां, तर फायनली आपण आता आलेलो आहे ह्या कणकेश्वरचा कमानीजवळ श्री क्षेत्र कणकेश्वर देवस्थान ट्रस्ट सुसवा गतम. जसं तुम्ही इथून एंटर कराल इथेच समोर तुम्हाला मारुतीचं मंदिर दिसेल आणि इथे एक कुंड आहे. अच्छा, हे ब्रह्मकुंड आहे. कसलंच भारी आहे. पावसाळ्यात फुल इथे भरलेलं असतं आणि पाणी एकदम क्लिअर असतं, पोहायला पण जाम मजा येते. अच्छा, मग अशी थोडं करेक्ट करतो, हे ब्रह्मकुंड आहे, इथे मुलं पोहायला येतात. आणि एक पुष्करणी कुंड आहे, ते मी लहानपणापासून एवढ्यांदा आलो आहे ना, मी पण एकदा पण नाही गेले, मला माहिती पण नव्हतं अजून एक कुंड आहे. कारण तिकडे मोस्टली लोक जात नाहीत, तर ते पण आपण बघू ते जाता येतं का काय माहीत. नो एंट्री पण असेल, कारण मी कधी ऐकलं पण नाही त्याच्याबद्दल. बघू आज जाता येतं का, तुम्हाला पण दाखवतो. कसलं भारी कुंड आहे ना, म्हणजे बघा ना पूर्वीच्या काळात त्या चिरांचं दगडांचं कसं कुंड हे बांधलं असेल, आपण आता विचार पण नाही करू शकत. ते असं विचार करूनच जाम असं भारी वाटतंय की कसलं भारी बांधलंय भाई. आम्ही कुंडाच्या इथे आता फेऱ्या मारत होतो आणि माझं लक्ष इकडे गेलं. छोटूसा कृष्ण आहे, गणपती बाप्पा आहे. ही कोणती देवी आहे काही माहीत नाही, कमेंटमध्ये सांगा, मला समजत नाही आहे. काटा लागलं. चला कुंड तर बघून झालं, हे ब्रह्मकुंड बघून झालं. आता बघूया अजून काय काय बघायला मिळते. चला पुढे जाऊया. आता मी आता पुढे जातच होतो, पण मला एक गोष्ट आता जाम बेकार वाटली. कारण हे एक मंदिर बघताय मारुतीचं, ते आत्ता रेनोव्हेट केलं आहे आणि ह्याच्या आधी मारुतीची मूर्ती होती, ही आता अशी बाहेर ठेवली आहे. म्हणजे ठीक आहे, मंदिर बांधले, चांगली गोष्ट आहे, रिनोव्हेट केलं आहे, पण ह्या मूर्तीचं पण काहीतरी स्पेशल जागा बनवायला पाहिजे होती. बघा जरा. मंदिराच्या अगदी समोरून एक वाट जाते, ती जाते डायरेक्ट जिराड गावा साईडला. तर तिथे पण आपण जाऊन बघूया की काय बघण्यासारखं मिळतंय. आता ना मी तुम्हाला एक जेम स्पॉट दाखवणार आहे, तो मोस्ट ऑफ द लोकांना माहितीच नाही आहे. म्हणजे ते कणकेश्वर मंदिराला पाया पडून तसेच मापगावच्या इथे जातात, पायथ्याशी उतरतात. तर तुम्ही बघा, आणि हा आता व्हिडिओ बघितला ना, तुम्ही जेव्हा पण याल कणकेश्वर मंदिरला इकडे नक्की याल. बापरे, एवढ्या उंचीवर आहोत बघा आपण. आणि असला भारी वारा सुटलाय ना इकडून, इकडे समोर तो तिकडे समुद्र पण दिसतं आपल्याला, थोडा थोडा समुद्र दिसतोय. आणि तिकडे मुंबई आहे, तर कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर नाही होणार बहुतेक. इकडे तुम्ही सावलीत बसून नाश्ता वगैरे करू शकता. तुम्ही फ्रेंडसोबत वगैरे आलात ना, प्रॉपर टाईम स्पेंड होईल. ते छोटंसं मंदिर पण आहे, इकडे बसून मस्त व्ह्यूज पण एन्जॉय करू शकता. मला थोडं कन्फ्युजन आहे की हा जो रस्ता गेला आहे तो नक्की जिराडलाच जातोय की दुसऱ्या कुठल्या गावात जातोय, नक्की नाही माहीत मला.
पण बघा ना, एक डोंगर 3 गावांना जोडतोय. मापगाव, भैरोळे, जिराड किंवा दुसरं कुठलं गाव असेल ते. पण मोस्ट ऑफ द लोक मापगावमधूनच येतात, कारण तिकडून मेन एंट्रन्स आहे ती. चला आता आपण बघूया पुष्करणी कुंड, ते बघूया. आणि काही अजून छोटे मोठे मंदिर आहेत साईडला, छोटे मोठे देवांचे मंदिर आहेत, पण ते असे बाजूला आहेत म्हणून छोटे छोटे. मगापासून मी तुम्हाला दाखवत होतो सगळं कणकेश्वरचा आजूबाजूचा परिसर पण तुम्ही बघितलात, पण तुम्हाला कुठेच ते पुष्करणी कुंड दिसत नसेल आणि दिसणारी नाही. कारण मी आता चेक करत होतो तर ते अशा ठिकाणी आहे जी आपल्याला दिसणारी नाही, आणि तिथं पोचायचं कसं तो एक मला प्रश्न पडला. आता तुम्ही पण एकदा गुगल मॅपवर टाकतो मी स्क्रीनशॉट, बघा तिथे. आता तिथे नक्की जायचं कसं हा मोठा प्रश्न आहे. कारण आहे ना, ते गुगल मॅपवर मला मंदिरचा समोर दिसलं, म्हणजे हे मंदिर आहे. मी इथे बसलो आहे आणि ह्याच्या पाठीमागे कुठेतरी झाडांच्या मध्ये ते कुंड आहे. आता तिथे कसं जायचं, का तिथे जाण्यात नो एंट्री आहे, कोणी अडवते का ते पण आता आपण बघूया. भीती पण वाटते भाई, साप बिव आला तिथे किंवा काही जनावर अजून असलं. अगदी कंटेंट मिळेल, रिस्क घेऊ थोडी. तर मित्रांनो, आपलं पुष्करणी कुंड बघायचं राहूनच गेलं, कारण तिकडच्या एका लोकलने मला सांगितलं की तिकडे जाण्यास मनाई आहे, कारण तिकडे ना खूप सारे वारूळ आहेत आणि सर्पांचा तिथे वावर खूप जास्त प्रमाणात असतो, म्हणून बाहेरच्याने तिथे जाऊन नाही देत किंवा लोकल पण तिथे जाणं टाळतात थोडं. तर आपण नको जाऊया तिथे, उगाच रिस्क नको घ्यायला. तुम्ही पण कधी आलात तर जे रूल आहेत ते नक्की फॉलो करा, त्यांचं ऐका. आणि आजचा व्हिडिओ हा आपण इथेच थांबूया. आपलं चांगलं दर्शन पण झालं, कणकेश्वरबद्दल थोडी माहिती पण मिळाली. पण तुम्हाला अजून जर डिटेलमध्ये या मंदिराबद्दल जाणून घ्यायचं असेल तर एक डॉक्युमेंटरी व्हिडिओ पण मी बनवला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे, ती चेक करा. तो व्हिडिओ बघा, तुम्हाला अजून भारी वाटेल. म्हणजे एक वेगळ्या स्टाईलने बनवायचं मी ट्राय केलं, त्यात ॲनिमेशन व्हिडिओ पण ॲड केलेत, परत प्रॉपर डायलॉग स्क्रिप्ट लिहिली आहे, तर तो पण बघा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा, म्हणजे कसं जास्त व्ह्यूज वाढतील ना माझे. आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका जर चॅनलवर नवीन असाल. ओके, ठीक आहे, आज पुरतं एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये पण आपण भेटू, दुसरी कुठली नवीन जागा एक्सप्लोअर करू. तोपर्यंत मी दुसरा कुठला प्लॅन करतो, कुठे जायचं आहे, काय करायचं आहे. ठीक आहे, आज पुरतं बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.